घटना, भारतीय संविधान, आपलं संविधान, माझं संविधान हा दिवस आपण या ठिकाणी संपूर्ण स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीचे प्राध्यापक वृंद, विद्यार्थीगण तसेच आपल्या क्लासचे संचालक माननीय प्राध्यापक विठ्ठल कांगणे सर यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या या हॉलमध्ये या ठिकाणी आपण संविधान दिन साजरी करणार आहोत। संविधान दिनाचं महत्त्व 26 ही तारीख सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की भारत देश ज्यावेळेस पारतंत्र्यामध्ये होता त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण एवढा भारत देश कशावरती चालेल, कसा चालेल, त्यासाठी संपूर्ण भारतीय जनतेचे किंवा संपूर्ण भारतीय लोकांचा या ठिकाणी एक विश्वास, एक आधार, एक संविधान या रूपाने आपल्याला मिळाला आणि संपूर्ण जो अधिकार आहे हा अधिकार आपल्याला या ठिकाणी मिळाला। आज 26 नोव्हेंबर म्हणजेच 26 नोव्हेंबर 1949 रोजी या ठिकाणी आपल्याला पूर्णतः संविधान त्या ठिकाणी मिळालं आणि तोच दिवस आपण या ठिकाणी संविधान दिन म्हणून साजरा करतो। तर सर्वात प्रथम मी आपल्या क्लासचे संचालक माननीय प्राध्यापक विठ्ठल कांगणे सर यांना अशी विनंती करतो की या ठिकाणी आपण समोर ठेवलेल्या संविधानाच्या प्रतिमेचं या ठिकाणी फूल, त्यानंतर संपूर्ण स्टाफने या ठिकाणी समोर येऊन फूल आणि हार तसेच उदबत्ती या संपूर्ण मान सन्मानाने या ठिकाणी पूजन करावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि सर्व विद्यार्थी एका जागेवर उभे राहतील। सूर्यचंद्र संविधान असे लिहिले, सूर्यचंद्र असेपर्यंत मिटणार नाही, सूर्यचंद्र असेपर्यंत मिटणार नाही, ऋण बाबासाहेब आंबेडकरांचे या जन्मात फिटणार नाही, या जन्मात फिटणार नाही। ही सर्वात महत्त्वाची आपल्याला दिलेली एक देणगी, आपल्याला दिलेला एक ग्रंथ हे संविधानाच्या रूपाने आपल्याला या ठिकाणी मिळालं। यानंतर आपल्याला एक छानसं गीत सादर करण्यासाठी आपल्या क्लासचे नवीन शिक्षक, नवीन ट्रेनर या ठिकाणी गवई सर यांना मी मंचावर आमंत्रित करतोय। त्यांनी एक छानसं त्यांच्या वाणीतून वराडी भाषेतून एक गीत या ठिकाणी सादर करावं। धन्यवाद सर। माझा दुसरा प्रयत्न आहे बोलण्याचा, त्या मुलाचा पहिलाच होता। प्रथमतः सांगतो मी आज सरांकडे आता आलेलोच आहे। सोन्याला कधीच लोखंडाच्या तराजू तोलू नाही, सोन्याला कधीच लोखंडाच्या तराजू तोलू नाही, आणि कांगणे सरच्या समोर जास्त कधीच बोलू नाही म्हणून भाषण बिषण नाही करून राहिलो, फक्त एवढंच की एक दोन ओळी सादर करतो, ठीक है। ये रुतबा मेरे सिर को तुम्हारे संविधान से मिला है, ये सम्मान भी मुझे तुम्हारे संविधान से मिला है। ये रुतबा भी मुझे ये रुतबा मेरे सर को तुम्हारे संविधान से मिला है, ये सम्मान भी मुझे तुम्हारे संविधान से मिला है। किसी और को मिला होगा वो मुकद्दर से मिला होगा, लेकिन मुझे मुकद्दर भी तुम्हारे संविधान से मिला है। दोन ओळी सादर करतो। आपल्या सर्वांनाच माहीत आहे की संविधान लिहिण्यासाठी खूप कालावधी लागलेला आहे, म्हणून 2 वर्ष 11 महिने 18 दिवस किती सोसल भीमान, पावाच्या तुकड्यावरी काढिले दिस तरी थकला नका मान, सातारामाची बुद्ध धमाचं मिळालं वरदान, हरपून भान जीवाचं करून इरानं लिहिलं संविधान, हरपून भान जीवाचं करून इरानं लिहिलं संविधान। कुणाची मिळाली ना साथ आजवर झाला हो आघात, पुस्तका सवे काढली रात, दिव्याखाली झोपली माझी जात, रक्ताचं नव्हतं नात पेटवली आयुष्याची वात, मायनं भरवला तो घास
शिजलं नाही जरी घरात, डोळ्याचे पाणी सांगते वाणी थोरते योगदान, हरपून भान जीवाचं करून रान लिहिलं संविधान, हरपून भान जीवाचं करून रान लिहिलं संविधान. कुणाचे दुःख कुणा कळते, रमाविना भीमा तळमळते, दुःखाच्या अग्नीमध्ये जळते, ऐकताच रक्त सळसळते. निभवली रमा बंधनाला, करुणी बुद्ध वंदनाला, भीमाची वाट किती पाहिली, गेले होते भीम परदेशाला, त्या अनुयायीनं घाई घाईनं करुणी मतदान, हरपून भान जीवाचं करून रान लिहिलं संविधान, हरपून भान जीवाचं करून रान लिहिलं संविधान. धन्यवाद. सरवरती शायरी होत्या सकाळची. बोलू का? धन्यवाद. सचिन सरनं सांगितलं की थोडंसं बोला म्हणून मग हो. माझी दुसरीच वेळ आहे बोलण्याची, कसं तरी चालू आहे आता आहे. तर मित्र हो, हा जो कालावधी आहे की जसं आमच्या वऱ्हाडी भाषेत म्हणतात की बाप म्हणाला आईला की अगं दिव्याची वात थोडी कमी कर, मला झोप लागत नाही. बाप म्हणाला आईला अगं दिव्याची वात थोडी छोटी कर, मला झोप लागत नाही. मुलगा म्हणाला आईला आई थोडी दिव्याची वात मोठी कर, मला अभ्यास करता येत नाही. आयुष्यभर ती त्या दिव्याच्यामध्ये वातीसारखी जळत राहिली आणि नकळत दोघांच्यामध्ये ती नकळत जीवन जगत राहिली. म्हणजे जसं की आपण म्हणतो एका स्त्रीला एका पुरुषाची साथ असते, तसं या गाण्यामधून मी तुम्हाला सांगितलं. असंच नाही आहे की एकाच महापुरुषावरती बोललं जातं म्हणून मी प्रत्येक महापुरुषावरती बोलण्याचा प्रयत्न करत असतो, कुठलेही महापुरुष जर का असले कधी तर. परंतु आजचा जो दिवस आहे महत्त्वाचा, की आज रोजी आपण या ठिकाणी बसलो आहोत. खाऊन काजू बदाम पिस्ता आपल्या चेहऱ्यावरती तेज आहे, खाऊन काजू बदाम पिस्ता, पण तरी तेज नाही आता आपल्या या मुखड्यावर. पण संविधान लिहिले बाबासाहेबांनी एका पावाच्या तुकड्यावर, एका पावाच्या तुकड्यावर, की भारत की शान है, इस देश की जान है, भीमजी तुम्हारा ये संविधान है. म्हणजे आपण हे सर्व गुन्ह्या गोविंदानं जगत आहोत. बोलण्याचं चालण्याचं सगळं स्वातंत्र्य आपल्याला संविधानानं दिलेलं आहे. याचा आपल्याला खूप मोठा सार्थ अभिमान असला पाहिजे. आणि विशेष करून सांगायचं जर झालं कधी तर आजचा जो दिवस आहे हा प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये या दिवशी वाचन करून आपल्या संविधानाच्या 4 ओळी वाचल्या गेल्या पाहिजे. आपण कांगणे सरकट शिकतोय म्हणून मला सांगायचं आहे की कांगणे सरचा एक शब्द होता की भाऊ महाराष्ट्रात असं एक पोलीस स्टेशन न राहिलं की ज्या पोलीस स्टेशनमध्ये आपला विद्यार्थी पोलीस म्हणून नाही. ही मोठी अभिमानाची गोष्ट म्हणून सरवरती एक शायरी बोलू इच्छितो. ठीक आहे की हां हे काय होटं कोरडे झाले बोलता बोलता, हो ना, कि लगाते हैं पानी में आग उसे जवानी कहते हैं, लगाते हैं पानी में आग उसे जवानी कहते हैं, बनाते हैं हजारों की जिंदगानी उन्हें कांगणे सर कहते हैं. योग आल्यानंतर बोलण्याचा कधी बोलील पण आज नाही आता. ठीक आहे, भरपूर झालं सर. माननीय चोपडे सरांना आमंत्रित करतो, त्यांनी दोन शब्द मार्गदर्शन करावे. चला बघा, आदरणीय व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीचे संचालक आदरणीय कांगणे सर, आणि तसेच जे शिक्षक वृंद आहेत, आमचे सहकारी मगर सर, सचिन सर, आणि आपले नवीन कोचचं नाव काय, गवई सर, हे सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो. बघा, आज संविधान दिवस म्हणजे काय रे? या संविधानानं आपल्याला काय दिलं तर हे तुमच्या समोर आहे बघा. पहिलं स्वातंत्र्य दिलं. कशाचं स्वातंत्र्य दिलं? सगळं म्हणजे असं म्हणलं का जाणाऱ्या येणाऱ्या व्यक्तीला शिवा द्यायच्या रस्त्यावर? ते स्वातंत्र्य दिले का आपल्याला? मग काय दिलं? विचार, आपले विचार मांडण्याचं स्वातंत्र्य दिलं. आणखी ओके, राईट. त्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आणि आणखीन एक महत्त्वाचं स्वातंत्र्य म्हणजे समानता. या देशामध्ये
जो काही वर्ग आहे किंवा जे काही धर्म आहेत, जातपात आहे, या सर्वांना संविधानानं समानतेमध्ये बांधलं. समानता म्हणजे कोणती रे? ज्या व्यक्तीची वयाची 18 वर्ष पूर्ण झालेली आहेत, तो कसाही असो, मग तो 5 स्टारमध्ये राहणारा असो किंवा गरिबाच्या झोपडीमध्ये राहणारा, की ज्यानं वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि ज्याचं मतदान यादीमध्ये नाव आहे, अशा प्रत्येकाला मतदानाचा एक आणि एकच अधिकार दिलेला आहे. बरोबर आहे का? का असं आहे ज्याच्याकडे संपत्ती जास्त आहे त्याला मतदानाचे 10 अधिकार आणि ज्याच्याकडे काहीच नाही त्याला अधिकारच नाही, असं आहे का? नाही. यामध्ये समानतेमध्ये प्रत्येकाला समानतेनुसार बांधलेलं आहे संविधानानं. आता मला काही जास्त बोलता येत नाही. आता हेच चलत बोललो म्हणजे आपलं विद्यापीठ म्हणजे कांगणे सरांचं विद्यापीठ, चालतं बोलतं विद्यापीठ. याच्यामध्ये सगळं काही सरांकडून शिकायला मिळतं. आता इथून इथपर्यंत येऊस्तोवर सरलाच अगोदर विचारलं होतं मी काय बोलू. चला थांबतो मी इथं, बाकीचं मगर सर बोलतील आता तुम्हाला. प्रत्येक वेळेसच माघार हीच आपली काय आहे, मजबुरी आहे. प्रत्येक वेळेस आपण काय करतोय की दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपण त्याच्या मागे सेफ राहण्याचा प्रयत्न करतोय. कधीतरी निधड्या छातीनं आपणही पुढे आलो पाहिजे, आपणही वार झेलला पाहिजे. एक वेळेस जर चुकलो असेल तर दुसऱ्या वेळेस शिकायला भेटेल. जर पहिल्याच वेळेस यशस्वी झाले असेल तर अभिनंदन होईल. ह्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. कारण की आपण कुठपर्यंत दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवणार आहे. कारण आपलेच जे आहेत आपलेच गद्दार त्या ठिकाणी झाले. आपलेच गद्दार जर नसते झाले तर 1857लाच आपल्याला त्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालं असतं. 1857चा उठाव यशस्वी झाला असता. कुठेतरी ह्याच गोष्टी आहे. छत्रपती शिवाजी महाराज असेल, छत्रपती संभाजीराजे असतील, यांनासुद्धा धोका या आपल्याजवळूनच झाला. जे आपले विश्वासातील होते त्यांनीच त्यांचा विश्वासघात त्या ठिकाणी केला. त्यामुळे सांगत असतो कुठेतरी तयार राहा. आलेल्या संकटाला 2 हात करण्याची हिंमत आपल्यामध्ये असेल आणि ती हिंमत जर आपल्याला मिळाली असेल तर संविधानाने त्या ठिकाणी मिळाली. या ठिकाणी आपण सर्वांचं जे काय मनोगत आहे ते आपण ऐकलं. हां प्रस्तावनेचं वाचन करू एकदा. कोणतरी या पुढे, तू ये. काय होत नाही. भारत माता की जय.